झोले बघ आला नाही त्याच्याने चादर पाडली. चादर पाडली. तुम्हाला ब्लॉग स्टार्टिंगला सांगितलं आमच्या छकाला आमच्या म्हणजे आपल्याला लागले जुलाब. जुलाब काय लागले ते सांग. काय सांगू काय तुला आता. काल पिक्चर काढायचं आपल्याला, ब्लॉग नाही काढायचं. तर भावांनो जिथं व्हिडिओ दाखवायला भेटेल तिथं व्हिडिओ तुम्हाला दाखवून. जिथं अलाउड नसेल तिथं काय करू शकत नाही आपण. जहाँ पे अपन आए हैं ये विश्व का सबसे बड़ा मंदिर है, नौग्रह मंदिर. ये करक रेखा के पृथ्वी के बीच में सेंटर का मंदिर है. मतलब पृथ्वी का सेंटर का मंदिर है. गर्दी पण मजबूत आहे. बघ माझ्या आतापर्यंत बजेट गेलं 7,000 ते 8,000 गेले. हाय भावांनो, कसं काय सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आम्ही चालले उज्जैनला. गेले 2 दिवस तर काही झोप झाली नाही. हे डोळे बघ कसे काळे पडलेत. आईला उज्जैनला जायचं प्लॅन काहीच नव्हता. तर हे दोघांनी काय ठरवलं होतं आणि एक आणि मी आणि हे सोडायला आले आम्हाला कल्याण स्टेशनला. तर हा जगताप आम्हाला कल्याण पर्यंत सोडायला आलाय. तर बघू बघा, उज्जैनला जायसाठी आम्ही कल्याणवरनं ट्रेन पकडतोय. कल्याणवरनच ना मग इंदोर एक्सप्रेस, इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेस. आता आम्ही ट्रेन मध्ये बसल्यावरती ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. ब्लॉग एकदम छोटासा होणार आहे, पण सगळं दाखवणार आहे. काळजी घेऊ नका, मी ट्रेन मध्ये दिसणार नाही कारण की माझी सीट वेगळे हे जनरल डब्याने चाललेत आणि मी फर्स्ट एसीतून चाललो. त्यामुळे तर भावांनो बघा, आम्ही 730 रुपयाची तिकीट काढली. 730 रुपयाची तिकीट काढून बसतो का, 730 रुपयाची तिकीट काढून आम्ही परत 1200 रुपये दिले फक्त. हे बघा ह्या एवढ्या वर्षा सीट साठी. हे बघा, हा बघा बुक्कड. लखपती अजिंक्य, लखपती अजिंक्य आम्ही त्याला नाव पाडलं आता, लखपती अजिंक्य. ओके, हा ब्लॉग तुझ्या घरी पण जाणार एवढं लक्षात ठेव जरा. हा बघ फक्त ही आम्ही एवढीची सीट घेतली फक्त 1200 रुपयाला. तुला आम्ही तिघं इथं कशा अडकून बसलो. 1200 रुपयाला फक्त एवढीशी 1200 रुपयाला. आपल्यासाठी 1200 जास्त आहे. तुला माहिती आहे 1200 व्ह्यूज पण नाही जात. सामान 1200 मध्ये. तुला कोणाला टॅग करायचं सामान बद्दल ते नाही, कोणाला टॅग करायचं. बरं जाऊ दे, XYZ. तर आम्ही उज्जैनला उतरून ब्लॉग कंटिन्यू करू. असंच जर इथपर्यंत आला असेल तर पुढे पण ब्लॉग बघा, खूप मजा येणार आहे. महाकुंभाला पण जाऊ शकतो. नाही महाकुंभ नाही. आपली लय घरात मारतील, घरातले मारतील नाही का आपली. मग उलटे करू. हा मग उलटी जसा भेटेल तसा उडवतील मला. तर चला तर भावांनो, उज्जैनला जाऊन आपण ब्लॉग कंटिन्यू करू. एवढंच होतं. चलो आपण मिळते उज्जैन. बाय बाय. कसं काय भावांनो, सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा. आता आम्ही घेतले रूम उज्जैन मध्ये. इथून उज्जैन मंदिर 5 मिनिटावर आहे. 5 ते 10 मिनिटावर आहे. तर बघा, हे बघा, हे चायची हे बघा. आता असंच झांगार धिंगाणा चालू असणार आहे तुमच्या आईची. असंच लय मजा येणार आहे ब्लॉग मध्ये. तर थांब जरा लाईटीचा फोकस. लय ब्लॉग मध्ये मजा येणार आहे. हॉटेल पडणार तुमच्या आईची. आईचा तंगडा. हॉटेल मध्ये तर जाम मजा येणार आहे. आता हॉटेल काय, पूर्ण अख्ख्या ब्लॉग मध्ये जाम मजा येणार आहे. फक्त व्हिडिओ बघा रे चायच्या. आणि हे कुठे भेटलं त्यांची आई झोले बघ आला नाही त्याच्याने चादर पाडली. चादर पाडली चादर पाडली. आला नाही तर 200 रुपयाला लावले चादरीला. तर ले म्हणजे खूप मजा येणार आहे आता एवढ्या ब्लॉग मध्ये. अरे जर लाईटीचा इफेक्ट पडतो इकडं. हा तर असंच आता बघू, जरा झोपू, आंघोळ करू आणि मग आंघोळ करूया. जर आंघोळ करायचं आपल्याला. खूप फिरायचं उज्जैन मध्ये, खूप मंदिर आहेत. इथे कार्ड दाखव रे.
कुठे कुठे रामघाट पण आहे इथे कोणतं बघा हे ना हे शहर के अंदर मंदिर आहे 6 मंदिर शहरच्या आतमध्ये 6 मंदिर शहरच्या बाहेर 6 मंदिर शहर के अंदर आहे 6 मंदिर शहर के बाहेर आहे हे हिंदी असतं आणि तुझं असतं ते 6 मंदिर शहर के अंदर आहे अरे मी अर्ध इथलं वाचलं शहर के मंदिर आपल्याला लवकर ना 10 पर्यंत निघायला पाहिजे पहिलं माझ्या मते मी आता एक्सप्लेनेशन टाकतो त्याला थांब सीन कसा माहितीये का किती वाजता उठायचं ते पण चांगलं उड्या आणि आताच जायचं आंघोळीला हे काय सिद्धवट वगैरे एमपीसीसी आहे काय बाबा एमपीएससी ची परीक्षा आहे की काय एक्सेप्टेड अरे याच्या इच्छा तोंडाकडे बघून वाटत नाही त्याच्याकडे जीपे पण असेल आणि आपलं काय चाललंय आता बघ परत बडा गणेश करायचा हरी सिद्ध मंदिर पण करायचं आपल्याला विक्रमादित्य मंदिर वा रामघाट हा भाई श्रीराम मंदिर अयोध्येला जायचं जय श्रीराम चला अयोध्येला लांब आहे ना नाही याच्यासाठी काहीच लांब नाही ना हे बोलली हा इथं जायचंय चला इथं जाऊया 2 मिनिटं आपला लॉग मधून दुकानामधून मोबाईल द्या ना मला थोडस सर्चिंग मारायचं तू बोलू नकोस भाई ते फोन तरी घेऊन आता कडी ना गोडा सांगा फोन घ्यायचा आता ही वाद नाही काय साडी बेड कवर रेडीमेड सूट पेंटिंग रजाई लेहंगा चोली हे तुला आवडतं ना मार्बल मूर्ती आहे ज्वेलरी उलन साल आहे कंबल प्रिंट अरे आपण बघितलं हा लगेच तरी हात नको आधी गेले मोठा आहे एवढा हात टाका लागतो मिठी मारायला तर भावांनो आता लय झाली मजा तुम्हाला डायरेक्ट उज्जैन दाखवतो यांच्या असंच चालत राहणार आहे चला सगळं फिरायचंय आणि मग सगळं तुम्हाला शेअर करायचंय एवढं सगळं करून आय विल कंटिन्यू मी थोडं इंग्लिश शिकतोय आय एम प्रोग्रेस इन इंग्लिश सो गेला ना तो आवाज तर दाखवतो तुम्हाला पुढे कंटिन्यू करतो तेवढं सगळं आवडतो माझ्या मते मी हा शर्ट घालतो तसं पण 2-3 तास झालेत घरचे ब्लॉग बघणार आहे तरी तुझ्या आईची तर ही आपली फोन चार्जिंग लावून ठेव आणि आऊन करायला जाऊ तर चला भाऊ हा बोल ऐक ना हे ते प्रयागराज पण जवळ आहे तर तुम्हाला ती पण बघण्याची इच्छा असेल हा व्हिडिओ स्टार्ट च्या गावात लय भारी दिसतोय मी जायचं खाली ए विषय झाला वाटतं काहीतरी परत काय की थांब ना बाकी 16 मोबाईल म्हणजे लय पॉवर गोरा झालो मी लय या मागणी आधीची व्हिडिओ कॉल क्लिअरिटी बघा आणि आताची व्हिडिओ क्लिअरिटी बघा लय गोरा झालोय आता मी एवढा मोबाईल हलवतोय चालता तो चालतोय का नाही चालतोय आता त्याच्यावर आहे हे स्टेबिलायझेशन बघूया आता किती आहे मोबाईलची होणार का पण हे भांगणी विषय होणार का याच्यात चला आता बघता येते हे 2 जण भांग पितात बाबा आपण काय तसलं करत नाही पण बघूया ना कसा काय विषय होतो ओके रिएक्शन अरे नाही रे नॉर्मल रिएक्शन काय का विषय भांगचा गोळा तुम्हाला दिसत असेल तर भांगेचा गोळा इथं भेटतो का कसला मोठा आहे बघा एवढा तो दूधच नाही रे दुधात की पाण्यात कशात तरी टाकतात आणि ते खातात समजलं पहिले शाळेत का डायरेक्ट आपण नाही तसं खात रे मला आवडतच नाही पण ते खातात म्हणजे आपण त्यातलं काय करत नाही बघू ही लोक खातील आपण याची मजा घेऊ काय भारी हे बघा नाही अजून बघतो
रिएक्शन तू पितो काय घे तर बघू. तर भावांनो एक ग्लास 100 रुपये. आम्ही पण तर भावांनो एक ग्लास आहे ना 100 रुपये का. इथं बघा याने 5 ग्लास बनवले. हे बघा तर बघू जर याने घेतलं 30 रुपये. हा तू घेतोय भैया येते का स्ट्रॉंग घेतो. आपला आजा स्ट्रॉंग घेतोय स्ट्रॉंग. बनवतो तो कोणी सांगा मला. भैया भैया और एक स्ट्रॉंग बनव. अजिंक तू बघ नंतर मी पितो. पहिले अजिंक तिथे हे खूप वेगळं आहे. आजा फक्त व्हिडिओ देते का वगैरे सगळं इथं फक्त दिसते का बघ सगळं. व्हिडिओ चालू आहे का ते पण बघा. चार्जिंग के भाऊ आता भांग पितोय. लवडे एडा जावर का वागायचं नंतरला आपला सांभाळायला लागेल. बघून टाकायला टाकले. स्ट्रॉंग वाले नॉर्मल आहे जरा. स्ट्रॉंग पितो आता अजिंक्य भाऊ आमचा. अभी हो गया ना. अरे पुढे पिणार येत पाहिजे ना. या बरोबर ना भाऊ बनवलं होतं ना. तू बनवून देतो ना. बनवणार ना तू. हे काय बनवतोय तो. गोळी तर मिक्स झाली पाहिजे ना. 5 लिया पाहिजे. 700 कर दो. क्या नाम है. या आजाने भांग घेतल्या बाकी. कडू की टेस्ट कशी. याचे कॅमेरा देऊन बोल. एकदम प्रॉपर कॅमेरा देऊन बोल. मग तू ये ना लवडा पूर्ण कॅमेऱ्यात. पूर्ण कॅमेरा देऊन बोल. कसं आहे पूर्ण कॅमेरा देऊन बोल. प्लेट बघवायची मला वाटतं. आपण हे संध्याकाळी ट्राय करू. आता नको. पाप आहे पाप. पिणं पाप आहे भाई. हा 2 ग्लास पितोय ती पण स्ट्रॉंग वाले. येड धावा झाला. येड धावा लय घाण नशा होती बोलतात. कशाला पितो मग पैसे वाया घालवतो. आजा लवडे एकदाच नशा होईल का. लय घाण तरी अर्ध्या तासाने चढत असेल ना. अर्धा तास 40 मिनिटं चालू होतं. मला असं हलकी हलकी धुंदी चालू झाली. काशी कधी. काशीला तुला ते काशीला जाणार आहात आता. हा आता इकडून काशीला जाणार आहात का. इथून काशी जवळ आहे का. काशी तर लांब. आम्ही महाकुंभ करून काशीला गेलो. काशीवरून अयोध्या. मग तिकडून आता इकडे आलो. अच्छा तुम्ही अशा आलात का रिटर्न. इकडून आता ओंकारेश्वर बरं आहे. मेनूशे भाव न बघा.
हसायला लागला बेंचो आतर चालू हो गया. अजिंक्यच्यावर एकदम तारा उडाल्या आता. भाऊ पण गेला काय कुठे तो. एक मेंबर होता मालाड की कुठचा होता रे. मालाडचा होता. हो भाई फुल फिजा उडाल्या सगळ्यांच्या. शंभर मध्ये काम पाय 100 मध्ये काम पाय. पूर्ण ब्लॉग मध्ये रिएक्शन ह्याची घेणार ह्याच्या आईची. आता तर ब्लॉग बंद कर मी सांगतो मम्मी बघ मम्मी तर बघ ना टाकणारच आहे बंद कर. अरे भांग चालतं तारा कशा हल्लेत. अजय बोल एवढे आता मुक्कामी झाला काय जायची आई धावड्याला घेऊन रूम वर जायला लागणार आहे जा. एवढा 40 मिनिट द्यायकडे जा रूमची. कधी उतर जास्त खातोय ना पोट झालं ना बाथरूम रोज जातं. आई धावड्या झोपवा लागेल त्याला. आई परत असला गाण पडायचं रूमला पोहोचला अडचण होणार आहे अडचण होणार आहे. एवढा आपण आता गप्पा मारत परत पितोय. हे आजा तू परत घेतलंय किती क्लास परत 2 आज सर्वेश आहे ना एक 3 घेतले दादा 3 घेतले ना 2 बाहेर तुझ्या आईची गाड आज ना एक सर्वेशला पिऊ दे. अरे जायची गाड सर्वेश. मी ट्राय नाही केला का भाई कधी. माझ्या घरातल्यांना पण सांगतो जर ब्लॉग बघत असाल मी काय आधी ट्राय नाही केले. हे बघा याने पण पहिल्यांदा ट्राय केले. मी पण प्रगनने पण आता म्हणजे पहिल्यांदा बघतोय. चालेल म्हणजे काय दारू बिरू नसते नॉर्मल असतं ते आम्हाला पण काय माहिती नाही. बनवलं असं देवा हे घे देवाचा प्रसाद असतो काय विषय. सर्वेश उचल 3 आहेत. हा घे घे परत अजिंक्य परत पी बघू आम्हाला कसं वाटतं. मी भावांनो हे बघा 3 ग्लास घेतलेत आणि तो 2 प्यायला ऑलरेडी. अरे अरे महादेव काय रुको इसमें मारो भूत मारो. पानी चेंज नहीं किया. यायला तो आहे गोड लागली टेस्ट आहे ना एकदम गोड आहे. असं काय लागत बिगत नाही कशाला. पण ह्याच्या नंतर जे होणार आहे काय एक्सपेक्टच नाही भाई. ह्याच्यानंतर काय होणार आहे काय नाही. 2 ग्लास गेलेत लावड्या पोटात. सो अर्धा दिवस आपला कसा जाणार आहे याच्या पुढचा आपल्याला पण नाही माहिती. कॅमेरात होणार सर्व दिवस हे काय होणार काय नाही होणार आपल्याला पण नाही माहित. सगळं आहे चलो अंकल घंटे का बच्चे आधा घंटे बाद घंटा बजेगा. एक बार फिर से बोलो. जय श्री महाकाल बाबा जय. आधा घंटे का घंटा बजेगा. अंकल काय बोलतो माहिती काय आधे घंटे के बाद सीधा घंटा बजेगा घंटी नहीं बजेगी. बघू आता आई धवली पावलं कुठच्या कुठे नेणार आहेत काय माहिती नाही. अजून तरी काय नाही झालंय. अजून तरी कोणाचंच काय नाही झालंय. पण ज्या टाइमला होणार तो टाइम बघायच्या लायकीचा असेल. तर भावांनो बघू आता जेव्हा घंटी क्लिक होईल तेव्हा मी चालू करतो. काकांतर्फे घंटा जेव्हा वाजल तेव्हा ब्लॉग स्टार्ट करतो. तर आता जरा थांबा आता बघू काहीतरी खाय प्यायचं नंतर कंटिन्यू करू. चला बाय बाय. तर भावांनो आमचा झालाय भांग पिऊन आणि आता थोडी थोडी अशी ट्रिप लागते. पण एक माणूस 2 ग्लास पियालेला भाई 2. ती पण काहीतरी त्याला बोलतात एक हार्ड म्हणून काय काय रे मोठा ग्लास असतो आणि ती भांग्याची गोळी असते ना ती एवढी मोठी असते. आजूला गोळा असतो जे 2 ग्लास प्यालाय आणि त्याची अवस्था बघायची आहे काय तुम्हाला. हे बघा अवस्था.
कसं आहे विनाकारण हसतोय. बघू अभी अपने को थोडा थोडा डोकं फिरते. बघू महादेवाचा प्रसाद बोलून घर 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 घर. चला आता आम्ही ना इथे मेन म्हणजे जेवायला बसलोय. जेवायला मागवलंय आम्ही पनीर भुर्जी कुछ और आता कुछ नाही. नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही आपल्याला, देव धर्माला जायचे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. एवढा देव धर्माला जाताना आपण फक्त नॉनव्हेज नाही खात, बाकी डेली नॉनव्हेज खातोय. चला एवढं जेवतो मग आपण पुढे कंटिन्यू करूया. खाल्ली कोण? कसं काय भांग पिऊन झाल्यानंतर डोळे बघा. कधी झोपलो कधी उठलो ते पण सांगणार. आता उठलोय बोला 7 वाजता. 12-1ला झोपलो. आत्ता उठलोय 8 वाजता. 7:30. तरी पण अजून इथे येऊन काय आम्ही फिरलो नाही काय नाही. हे ज्या आईची भांग उगाच पियालो. गांडीची आली सगळं झोपून राहिलो ना पार. चला हा तर संध्याकाळी आलोय पण आज ना एवढ्या एका दिवसात काहीच नाही केलंय. इथं उज्जैनला आलोय याला एवढ्यामुळे भांग पिला लागलाय. दुपारी 12 वाजता झोपलोय, आत्ता उठलोय खालती आलोय आता नाश्ता करायला. असतो बघ 8 धावा. सगळ्यांचे लावलं 1 दिवस वाया घालवलाय. बाकी नवीन शाल घेतली शाल. ठीक आहे. चल एवढं आता पटापट कुठे फिरणार कुठे नाही काय समजत नाही. बघू